i24 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो। संभाजीनगर व अहिल्यानगर परिसरातील हवामानविषयी अपडेट आली आहे। आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी हवामान ढगाळ झालं आहे, तरी आपल्या संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये किती पाऊस होईल याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ आपण बघूया। नमस्कार सर, बोला सर। आज 22 डिसेंबर 2024। हो तर शेतकऱ्याचे कांदे नेमके काढणं चालू आहे। हो, काही भागात चालू आहे। मका सुद्धा उघड्यावर टाकलेली बरेच जणांची। हो हो तर त्यांना म्हणा की आज उद्या 23 ते 28 पर्यंत हो जरा झाकून ठेवा, कारण की ना पाऊस येणार आहे। कुठं कुठं पाऊस होईल सर? ते तुमच्या श्रीरामपूरला होणार आहे, शिर्डीकडे होणार आहे, मालेगाव तिकडं, बर संभाजीनगर, बर नगर जिल्ह्यात होणार आहे, संगमनेरकडे, नाशिककडे। म्हणजे 26, 27, 28 मग थोडा जास्त आहे। 26, 27, 28 26, 27, 28 संपूर्ण महाराष्ट्र का? भाग बदलतोय, म्हणजे सर्व दूर नाही असा। बर म्हणजे पडणार आता उद्याच्यालाच ना, बघा ना शिर्डीच्या ना गंगापूर त्या भागात उद्याच्याला संध्याकाळच्याला पाऊस दिसेल बघा, काही काही भागात पडलेला 23 तारखेला। हो 23 ला उद्याच रात्रीच्याला। बर परवा आणखीन बऱ्याच भागात जाईल, म्हणजे सुरू होईल आता थोडं थोडं थोडं। नाही, संपूर्ण महाराष्ट्रात होईल का? याच्यात काही लिमिटेड भाग आहे असा का? आहे ना, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, बर आणि विदर्भ आहे। समजा गारा नाही, गारा होतील सर काही गारा ठिकाणी? नाही, पाऊसच पडणार आहे। गारा नाही ना? 27, 28 जरा जास्त आहे, म्हणजे ते तुमच्या नगर जिल्ह्यात येईल जरा जास्त पाऊस। नगर आपलं संगमनेर असा नाशिक पर्यंत जाईल। थंडी कमी होईल। हो हो थंडी कमी झाली ना, हो थंडी कमी झाली, पण पाऊस येणार आहे, कन्फर्म आहे। आता काय आमच्याकडे वीटभट्टीवाले जास्त नुकसानदायक होतं। हा, त्या वीटभट्टीवाल्याला काल पण सांगितलं होतं, त्यांच्या ग्रुपला टाकलं होतं, तुम्ही काय करा 26, 27, 28 झाकून ठेवा, 26 ला झाकून ठेवा म्हणून। ठीक आहे ठीक आहे। आणि कारण की थोडा जास्त पाऊस पडणार काही काही ठिकाणी। कारखान्याचे जास्त हाल होतात, लेबरचे काय उघड्यावरच असतं सगळं। शेतात माल पडलेला असतो, रस्त्याचा प्रॉब्लेम असतात, कारखान्याचे पण भरपूर गळीत अंगावर परिणाम होतो त्याचा। मागच्या ते 2 डिसेंबर 60 मध्ये इकडं कर्नाटक त्या भागात लय पाऊस झाला, त्या मी टाकलं होतं ना याला स्टेटसला, याला ठेवलं होतं। हो 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 अचानकच पाणी झालं सगळं। ठीक आहे सर, मग रेकॉर्डिंग आपण खूप दिवसापासून कल्पना दिलेली नाही। रेकॉर्डिंग आता जे झालं सकाळी 7:30 वाजेचं, आज 22 तारखेचं SMS सर्वांना करून टाकतो। हो, शिर्डीला पण येणार आहे बघा ना पाऊस। तुम्ही याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, निसर्गाच्या मी तुम्हाला एक पहिल्यांदा सांगितलं होतं, ज्यावेळेस अचानक थंडीचा पारा निचंकी जाईल, हो लगेच पाऊस येणार, हे कन्फर्म ठरलेलंच असते। शिक मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। मित्रांनो, तुम्हाला i24 न्यूज चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी i24 न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपण कोणत्या गावातून व्हिडिओ पाहत आहात त्या गावचे नाव नक्की टाका,